एकूणच काँग्रेसमध्ये असमन्वय असल्याचं पाहायला मिळतंय। इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला अशी सूत्रांची माहिती मिळतेय। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे। तर सुनेत्रा पवारांचाही हर्षवर्धन सपकाळांना तिसऱ्यांदा फोन आलेला आहे। बारामतीमधून अर्ज मागे घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सपकाळांना फोन केलेला आहे। काल देखील सुनेत्रा पवार यांनी फोन केलेला होता। कालचा दुसरा फोन होता, तर आज तिसऱ्यांदा सुनेत्रा पवारांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। आता हायकमांड सोबत चर्चा सुरू झालेली आहे। हायकमांड काय निर्णय घेत आहेत, निर्णय ते देणार का की हा अर्ज मागे घेतला जावा, या संदर्भातली प्रतीक्षा आहे। इकडे मुख्यमंत्री फडणवीस हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। तिथली थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। अर्ज मागे घेण्यासंदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। सातत्याने काँग्रेसला विनंती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते की अर्ज मागे घेतला जावा, ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। तर ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। बारामतीमध्ये उमेदवार मागे घेण्याची फडणवीसांकडून विनंती आहे सपकाळांना। फडणवीसांनी फोन केलेल्या सपकाळांना। इकडे बारामतीमधून अर्ज मागे घेण्यासाठी सुनेत्रा पवारांनी सुद्धा सपकाळांना फोन केलेला आहे। बारामतीमधल्या या पोटनिवडणुकीसाठी जर आपण पाहिलं तर एकूण 52 ते 53 अर्ज जे आहेत ते दाखल झालेले होते। त्याच्यापैकी काही जणांनी अपक्षांनी माघार घेतल्यानंतर हा आकडा 47 वर आला। आता नेमकं काँग्रेस या ठिकाणी भूमिका काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेसनं या निवडणुकीमधून माघार घ्यावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, फोन कॉल केले जात आहेत। रोहित पवारांनी देखील आज सकाळी सपकाळांची भेट घेतलेली होती। त्यांनी देखील आपली भूमिका जी ती मांडलेली होती। 2 दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसवर टीका केलेली होती त्याबाबत रोहित पवारांनी देखील दिलगिरी व्यक्त केली। या सगळ्या घडामोडी घडत असताना आता अवघा अर्ज मागे घेण्यासाठी 2.5 ते 3 तासाचा अवधी आता बाकी आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी जो आहे तो आहे। त्याच्यामुळे त्याच्या अगोदर काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे हे या निवडणुकीमधून माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात आता हायकमांड सोबत महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। खरगे हर्षवर्धन सपकाळ यांची हायकमांड सोबत चर्चा एकीकडे दिल्लीमध्ये सुरू झालेली असताना बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आता या संदर्भात धनंजय मुंडे यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीमधील उमेदवार मागे घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी देखील सपकाळांसोबत फोनवरून चर्चा केलेली आहे। अशी देखील माहिती मिळते की राष्ट्रवादीचे आमदार हे स्वतः सपकाळांची भेट घेणार आहेत। एकामागोमाग एक सपकाळांना फोन जे ते जात आहेत। धनंजय मुंडेंनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे। सुनेत्रा पवारांचा तिसऱ्यांदा सपकाळांना फोन केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सपकाळांना फोन केलेला आहे आणि या बारामती पोटनिवडणुकीमधून उमेदवार मागे घेण्यासंदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। त्यांना विनंती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आज बीडमध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे ह्या घडामोडी घडत असताना दिल्लीमध्ये सुद्धा हायकमांड सोबत याच मुद्द्यावरून सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय। नेमकं काय होणार, काँग्रेस उमेदवार मागे घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा अद्याप काँग्रेस नेत्यांना फोन नाहीये। महत्वाची बातमी आहे, पहिल्या फळीमधले नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनी मात्र अजूनही काँग्रेस नेत्यांना फोन केलेला नाही। सपकाळांनी देखील सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की 15 तारखेपासून आता 5 तारखेपर्यंत आपल्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोन आलेला नाही। आणि अजूनही ज्या वेळेला सुनेत्रा पवार 3 वेळेला सपकाळांना फोन करतायत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीमधले हे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा मात्र अद्याप काँग्रेस नेत्यांना फोन नाहीये। किंबहुना सपकाळांना सुद्धा फोन नाहीये। आपण पाहतोय की आता काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे यांनी सपकाळांसोबत फोनवरून चर्चा केली, त्यांच्यासोबत संवाद साधला की ही निवडणूक या निवडणुकीमधून काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी धनंजय मुंडेंनी फोन केलेला आहे। मात्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तटकरे